यावेळी मी असे ठरवले आहे की मी माझा निबंध नाही वाचणार. म्हणजे मी निबंध लिहिलाय ग, पण मघाशी मी रमाबाईंचा निबंध ऐकला. त्या पांडुदादांना वाचून दाखवत होत्या. इतका प्रभावी आणि इतका निराळा निबंध लिहिलाय त्यांनी. त्यांच्या निबंधापुढे माझा निबंध अगदीच निस्तेज वाटेल. आजपर्यंत मी नेहमी निबंध वाचत आले आणि माझं कौतुकही केलं साऱ्यांनी. पण आता मात्र सारे म्हणतील, छे, यावेळी निराशा केली शांताबाईंनी. त्यापेक्षा मी नाहीच वाचत निबंध. तर अशी त्या मिठाच्या मोदकांची गोष्ट हो. आम्ही साऱ्या जणी तर इतक्या हसायचो. माईसासूबाई मलाही सांगा ना ती गोष्ट. अगो बाई, आता सुनबाई सही ऐकायची आहे का गोष्ट? अगो गंगू, सारखी काय आपली माई सासूबाई करत असतेस गो? जरा ये इकडे, ये इकडे. हो, जरा माझ्या जवळ बस. बरी, आता मला सांग, तुला आपला वाडा कसा वाटला? वाडा खूप मोठा आहे. खालीवर करून पाय दुखतात. सगळे मलाच पिटाळतात ना. अगो बाई, हे आण ते आण. अगो, मग पिटाळण्यासाठीच हक्काची सून हवी ना, म्हणूनच इतक्या घाईने केले हो आबाचे लग्न. बरे गंगू, मला सांग, तुला आपल्या वाड्यातली माणसे कशी वाटतात गो? खूप आवडली, पण माईसासूबाई भारीच आवडल्या. हो का? आणि आम्ही नाही वाटतं आवडत तूच? आवडता ना. हो ना. पण तुमची खूप भीती वाटते. जळलं मेलं लक्षण. अगो गंगू, तुलाच कशाला, आम्हाला देखील यांची खूप भीती वाटते हो. हो का? पण तुला सांगते हो गंगू, माझी किती भीती वाटत असली ना, तरी इथे सगळ्यात प्रेमळ मीच आहे हो. फक्त प्रेम कुठे दिसत नाही. ते जाऊ दे गो गंगू, पण मुख्य म्हणजे मला सांग, तुझा नवरा आबा तो कसा वाटतो तूस? छे, ते नाही आवडत मला. अगो बाई, बाई माझे, अगो जिभेला काही हाड तुझा. अगो नवरा आहे ना तो तुझा. काही नाही गो गंगू, तुझेच मुळी खरे हो. अगो, आमचा आबा आहेच तसा किरकिऱ्या. पण मला सांग, का नाही गो आवडत तुला तो? ते मला सारखे सारखे बोलवतात आणि मान इकडे तिकडे करून काहीतरी विचारत असतात. मला बाई खूप कंटाळा येतो. मग मी थांबतच नाही ऐकायला, पडूनच जाते. अगो बाई. गंगू, बरोबर करतेस हो, असेच करायचे. अरे गंगू, मी काय म्हणते, नाही म्हणजे आबाने तुझा हात वगैरे धरला नाही ना गो? नाही, मी थांबतच नाही ना त्यांच्यापाशी. बरोबर. आणि समज कधीही आबाने हात धरलाच तो जोरात किंचाळायचे. खरेच? अहो, मग आधी सांगायचं ना मला. मी किंचाळले तर ते घाबरतील आणि मोठीच मौज येईल. अगो बाई, अगो बाई.
बघितलं ना आजकालच्या मुली कशा धीट आहेत ते. काय गं गंगू, या वाड्यात सगळ्यात जास्त कोण आवडते ग तूस? रमा बहिणी. त्या माझा अभ्यास घेतात ना म्हणून. काय? चल उठ इथून. पुरे झालं कौतुक. तांदूळ निवडून ठेव. अशा रीतीने स्त्रीने आपल्या संसाराशी पूर्णपणे एकरूप होऊन जावे, त्यातच तिच्या कर्तव्याची पूर्तता आहे. जानकी, मागच्या वेळेपेक्षा या वेळेस तुझे विचार अधिक मुद्देसूदपणे मांडता आले आहेत. ही प्रगतीच आहे. असाच प्रयत्न करत राहा. शांते, आता तू वाच. आई पण हे बघ शांता, हे दादासाहेबांनी घालून दिलेले वळण आहे की नाही, मग त्यात हयकय होता कामा नये. तू निबंध लिहिला आहेस ना, मग तो जसा आहे तसाच वाच. वाच. सांप्रतच्या काळात स्त्रियांनी केवळ गृहिणी होणेच योग्य व भूषणावं आहे असे मत सनातन्यांमध्ये आढळते. तर नवमतवाद्यांमध्ये मात्र स्त्रियांनी शिकावे व त्या शिक्षणाचा उपयोग आत्मोन्नती करता करावा अशी धारणा आढळते. गृहिणी होणाऱ्या स्त्रीवर अनेक जबाबदाऱ्या असतात. स्वयंपाक पाणी, दुखले खुपले, अतिथी अभ्यागत, नातलगांची उठबस असे अनेक प्रसंग असतात. अनेक वेळेस तिला स्वतःच्या मतास व विचारास मुरड घालून जगावे लागते. मात्र ते स्त्रीचे कर्तव्यच मानले जाते व ते पार पाडल्याबद्दल तिचा गौरवही होतो. परंतु विधवांची स्थिती मात्र विशेषतः सनातन्यांकडे दयनीय असते. स्त्रीचे सारे आयुष्य पती किंवा पती निधनानंतर आश्रय देणारी सासर व माहेरची मंडळी असल्याने त्यांचे मनाप्रमाणे वागणे हेच तिचे कर्तव्य असते. फारच सुंदर शांता. अगं, तुझा निबंध मोठाच उठावदार झाला आहे. तू उगीच दडपण घेतले होतेस. खरेच खूपच छान लिहिला होतास निबंध. बरे रमाबाई, आता तुम्ही वाचा निबंध. क्षमा करा, पण पुरेसा वेळ नव्हता माझ्यापाशी. त्यामुळे मी लिहिलेला नाही निबंध. परंतु काही मुद्द्यांचा विचार मात्र केला होता, ते सांगते. चालेल का? हो, चालेल की. महत्व विचारांनाच आहे, लेखनाला नव्हे. तुम्ही बोला. संसारातील स्त्रियांच्या कर्तव्यांचा विचार करावयास झाला तर प्रथम स्त्रीची सारी रूपे पाहावयास हवीत. वेदकालापासून आपल्याकडे स्त्रियांना मोठाच मान होता.
रमाबाईंनी हे मुद्दे का सांगितले? पांडुदादांना वाचून दाखवलेला निबंध त्यांनी का नाही वाचला? घ्या रे मिरच्या कोथिंबीर, घ्या रे भाजी मुळे. रमाबाईनी या फेरेकऱ्यांचं बघा कसं आहे, दिवस मावळून बुडेपर्यंत यांना धंदा करायचाच असतोय. अहो पहाट झाल्यापासून अगदी दुधाचं रतीब जसं घालतात ना, तसं यांच्या वाऱ्या सुरू असतात. एक गेला की लगेच मागणं दुसरं येतोय. अहो मोठे शहर आहे पांडू काका मुंबई म्हणजे. त्यातून येथे 18 पगड जाती धर्मांचे लोकांची वस्ती. फेरेकऱ्यांचा व्यवसाय मोठ्या जोरात चालतो येथे. खरे 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 अगदी. घ्या चवळीच्या शेंगा. रमाबाईनी नाही म्हणजे एक विचारायचं होतं. काय आहे पांडू काका, आता परवानगी का हवी आहे तुम्हास? विचारा. नाही काय आहे, तुम्ही दुपारी जो निबंध वाचून दाखवला ना त्याच्याबद्दल विचारायचं होतं. काय आहे, तुम्ही जो कागद चुरगाळलात ना त्याच्यातलंच बोललात. त्याच्यानंतर पुण्यांदा जो दुसरा निबंध वाचून दाखवला ना तो लई चांगला होता. ते का नाही वाचलं? अगोबाई तुमच्या लक्षात आले का ते? तर माझं अगदी बारीक लक्ष होतं बघा. काय झाले सांगू का पांडू काका? अहो अन्नपूर्णाबाईंची मुलगी आहे ना शांता, माझी नवी मैत्रीण. वय वय तुमची मैत्रीण मला ठाव आहे. तिचं काय झालं पुढं? अहो ती स्वतः सुद्धा फार सुरेख निबंध लिहिते. हं. परंतु यावेळेस मी ही निबंध लिहिणार याचे तिने दडपण घेतले असावे बहुधा. कारण मी जो दुसरा निबंध तुम्हाला वाचून दाखविला ना तो तिनेही ऐकला आणि अन्नपूर्णाबाईं सांगत होती की रमाबाईंचंच वाचू दे निबंध, मी नाही वाचत. मग ते माझ्या लक्षात आले आणि मग मी गोदास न आवडलेल्या निबंधातील मुद्दे तेच ऐकवले. म्हणजे की नाही शांतेचाच निबंध अधिक उठावदार वाटेल आणि वाईट नाही वाटायचे तिला. वय वय म्हणजे हे मैत्रिणीच्या मायेपोटी केलं तुम्ही, नाही? चांगलंय. अहो पांडू काका, भांडारकर कुटुंब काही वेगळे काय आपल्यासाठी? माझ्या बहिणीसारखीच आहे शांता. तिचे मन कष्टी झालेले मला पाहवले नसते. उगीच दडपण घेतले आहे शांतेने रमाबाईंचे. मी तिला हर तऱ्हेने समजाविले परंतु हिरमुसूनच बसली आहे. वास्तविक तिने वाचलेला निबंधही खरंच खूप चांगला होता. पण मी बोलतो तिच्याशी. शांता, ए शांता. बस. काय हा खोळेपणा? हे पहा, परमेश्वराने प्रत्येकास आपापली वैशिष्ट्ये दिलेली असतात. ती वैशिष्ट्ये ओळखून प्रत्येकाने वागावे. दूर कशाला, माझे आणि माधवरावांचेच उदाहरण घे. आम्ही दोघे अनेक गोष्टी एकत्र करत असतो. अनेक सभांमध्ये आम्ही एकाच विषयावर दोघेही बोलतो. परंतु कोण अधिक प्रभावी बोलले हे पाहणे हा हेतूच नसतो. माझा कल संस्कृतचा अभ्यास करून आपल्या संस्कृतीचे हरवलेले दुवे शोधून सुस्पष्ट चित्र तयार करणे हा असतो. तर या आपल्या प्राचीन संस्कृतीचा आणि वर्तमानाचा मेळ घालणे हा माधवरावांचा कल असतो. शांता, तुझे विचार, तुझी मनोधारणा यानुसार तू पुढे काय करू शकतेस याची तुलाच जाणीव व्हायला हवी. म्हणून हा शिकण्याचा, निबंधांचा प्रपंच. तेव्हा आपले बलस्थान ओळख. आपल्याला कोणत्या अभ्यासात आनंद वाटतो ते शोधून काढ. अगं ज्ञानाची उपासना म्हणजे आनंदाचा शोध. समजले ना? आता नीट तयारी करा निबंधाची. उद्या आर्य महिला समाजात तुलाही वाचावयाचा आहे निबंध. तेव्हा नव्याने विचार कर आणि तुझा नवीन विचार स्त्रियांच्या सभेत मांड. मुंबईत आल्यामुळे जीवास विसावा मिळाला आहे हे खरे.
होय. समविचारी माणसे एके ठाई जमली म्हणजे वेगळाच आनंद मिळतो हे अगदी प्रकर्षाने जाणवले मला. अन्नपूर्णाबाई, शांता, दादासाहेब भांडारकर यांच्या समवेत असताना सत्संगाचे समाधान मिळते. सारी मित्रमंडळी भेटल्यामुळे आम्हासही समाधान वाटते आहे. सार्वजनिक काकांची आठवण येते आहे, पण भांडारकर आणि इतर मित्रांच्या सोबतीने थोडे मन शांतही होत आहे. आज दुपारी तुम्ही निबंध वाचलात असे अन्नपूर्णाबाई म्हणाल्या. कौतुकही करत होत्या तुमचे. हो. सारे रामायण सांगावे का? नको. प्रत्येक गोष्ट सांगून त्यांचा व्याप का वाढवा? नंतर कधी सांगावे. काय हो रमाबाई, म्हटले अन्नपूर्णाबाई कौतुक करीत होत्या. त्यांचं आपले प्रथमपासून वाटते ना माझ्याबद्दल, म्हणून बोलतात मायेने. पण मी काही हुशारले नाहीये. मला खूप शिकावयाचे आहे अजून. वा, छान. स्वतःच्या अज्ञानाची जाणीव होणे ही यशाची सर्वात पहिली पायरी असते. आता उद्या आर्य समाजाची सभा आहे, तेव्हा हा निबंध तुम्ही वाचणार आहात ना? नाही, म्हणजे जाईन मी सभेस, पण पहिलीच वेळ आहे ना माझी. यावेळेस इतरांचे ऐकता येईल. मी पुढच्या वेळेस वाचेन निबंध. यावेळेस शांतेसच वाचू दे. रमाबाई, अहो सभेत बोलावयाची तुमची काही पहिली वेळ नव्हे. तुम्हीच वाचा निबंध. बरे. आणि रमाबाई, तुम्ही आमची मदत न घेता स्वतःच विचार करून निबंध लिहिला, आणि विशेष म्हणजे अन्नपूर्णाबाईंनाही तो आवडला. याचा आम्हाला जास्त आनंद होतो आहे.